नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वेळेस आपण फ्री व्हायब्रेशन्स, फोर्स्ड व्हायब्रेशन्स या दोन्हींचा अभ्यास केला आपण, आणि आता आज आपण बघणार आहोत रेझोनन्स. फ्री व्हायब्रेशन्स आणि फोर्स्ड व्हायब्रेशन्समध्ये आपल्याला ज्या गोष्टी समजल्या त्याचा उपयोग आपण आता रेझोनन्समध्ये आपण करणार आहोत. मला वाटतं तुम्ही फ्री व्हायब्रेशन्स आणि फोर्स्ड व्हायब्रेशन्स या दोघांच्या मधला डिफरन्सचा जो प्रश्न आपण बघितला त्याचा अभ्यास तुम्ही नक्की केला असेल. त्यातल्या काही जर शंका असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. व्हॉट्सॲप अकाउंटला माझ्या तुम्ही मेसेज देऊ शकता. मग आपण आता रेझोनन्स बघायचं आहे. रेझोनन्समध्ये एक महत्त्वाचा पॉईंट की जो आपण फोर्स्ड व्हायब्रेशन्समध्ये बघितला होता, कुठला बरं? समजा आपल्याकडे असा टेबल आहे आणि त्या टेबलवर आपण एक ट्युनिंग फॉर्क आपण ठेवलेला आहे, आणि तो ट्युनिंग फॉर्क जो आहे त्या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आहे 256 हर्ट्ज. आणि हा जो टेबल आहे या टेबलची स्वतःची फ्रिक्वेन्सी किती आहे? 200 हर्ट्ज. मग आपण त्यावेळेस बघितलं की फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अँड नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी, इफ द डिफरन्स इज स्मॉल देन अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज लार्ज. म्हणजे आता 256 वजा 200 असं जर आपण केलं तर आपल्याला उत्तर येतं 56 हर्ट्ज. म्हणजे दोघांमधला डिफरन्स 56 आहे. मग हा डिफरन्स आपण कमी केला. आधी तो डिफरन्स त्यावेळेस मला वाटतं आपण 480 हर्ट्जचा फॉर्क घेतला होता आणि 280चा डिफरन्स होता. तो डिफरन्स जास्त होता. त्यावेळेस हा टेबल जास्त ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होत नव्हता. पण आता आपण फॉर्कच बदलला. फॉर्क आपण 256 हर्ट्जचा घेतला आणि म्हणून त्या टेबलची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी याच्यातला फरक हा कमी झाला आणि अशा प्रकारे तो टेबल जास्त ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट झाला. आता समजा आपण काय करूया, तो जो टेबल आहे, तो जो ट्युनिंग फॉर्क आहे, तो ट्युनिंग फॉर्क आपण 200 हर्ट्जचा आपण समजा आपण तो ट्युनिंग फॉर्क घेतला 200 हर्ट्जचा, आणि हा जो टेबल आहे ह्या टेबलची नॅचरल फ्रिक्वेन्सी तर आपल्याला माहिती आहे ती आहे 200 हर्ट्ज. मग आता एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी 200 हर्ट्ज, त्या टेबलची स्वतःची नॅचरल फ्रिक्वेन्सी 200 हर्ट्ज, म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी इक्वल झाली. दोघांमधला डिफरन्स जर आपण घेतला तर तो येईल 0. मग असं जर झालं तर तो टेबल जास्त ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होणार, मोठा आवाज त्या ठिकाणी होणार आणि जास्त ॲम्प्लिट्यूडनी तो टेबल व्हायब्रेट होणार. आणि हा जो प्रकार आहे, हा जो घटनाक्रम आहे, हा जो फिनॉमिनन आहे, यालाच म्हणायचं आहे रेझोनन्स. व्हेन नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट बॉडी becomes equals to the frequency of external periodic force, then that body begins to vibrate with large amplitude, a loud sound is produced. This phenomenon is called as resonance. तर हा एक स्पेशल केस आहे रेझोनन्स. म्हणजे योगायोगानं हा असा प्रकार घडू शकतो. त्या वस्तूची, कुठलीही वस्तू असेल त्या वस्तूची स्वतःची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि जो एक्सटर्नल फोर्स आपण दिला आहे त्याची फ्रिक्वेन्सी जर इक्वल झाली तर तिथं जास्त ॲम्प्लिट्यूडनी ती वस्तू व्हायब्रेट होणार, जोरात व्हायब्रेट होणार आणि आपल्याला मोठा आवाज ऐकू येणार. आणि हा जो प्रकार आहे, हा जो घटनाक्रम आहे, याला आपण म्हणायचं आहे रेझोनन्स. तर आता या ठिकाणी बघा, रेझोनन्सबद्दल आपण माहिती लिहिली आहे. व्हेन नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी बिकम्स इक्वल्स टू द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स, देन द बॉडी व्हायब्रेट्स विथ लार्ज ॲम्प्लिट्यूड, ए लाऊड साऊंड इज प्रोड्युस्ड. दिस फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. आता इथं तुम्हाला 2 एक्झाम्पल मी या ठिकाणी जे दिलेले आहेत ते कुठले आहेत ते थोडक्यात सांगतो पहा. तुम्ही लॅबोरेटरीमध्ये या संदर्भात रेझोनन्स व या संदर्भात 2 प्रयोग तुम्ही करणार आहात. तर एक पहिला प्रयोग आहे, अशी एक काचेची ट्यूब आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक आपण ट्यूब की जी ओपन ॲट बोथ हँड असणारी एक नळी आहे, एक मेटलची ट्यूब आहे, आणि ती ट्यूब आपण ह्या पाण्यामध्ये अशी बुडवणार आहे आपण. आणि अशी पाण्यात बुडवल्यानंतर तिथं आपण त्याच्यावर वरच्या साईडला एक ट्युनिंग फॉर्क आपण घेणार आहोत आणि तो ट्युनिंग फॉर्क हा त्या नळीच्या वर आपण जसा जर घेतला अशा पद्धतीनं पहा. समजा असा एक काचेची ट्यूब आहे, त्याच्यामध्ये आपण काय घेतलं आहे, ट्युनिंग फॉर्क, एक नळी, आणि त्याच्यात आपण
त्याच्यावर एक आपण असा ट्युनिंग फॉर्क धरायचा, व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्क. एवढ्या लेंथची जी हवा आहे ती व्हायब्रेट होणार आहे इथून या ओपन एंडपासून ह्या पाण्यापर्यंत. आणि हा जो फॉर्क आहे या फॉर्कची फ्रिक्वेन्सी काहीतरी असेल, समजा आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 256 हर्ट्ज समजा त्या फॉर्कची फ्रिक्वेन्सी आहे. आणि समजा ही जी हवा आहे या इथून इथंपर्यंतच्या ट्यूबमधली त्याची फ्रिक्वेन्सी आणि ह्या फॉर्कची फ्रिक्वेन्सी समजा इक्वल झाली तर त्या ठिकाणी रेझोनन्स होईल, मोठा आवाज ऐकू येईल आणि आपल्याला त्यालाच म्हणायचं आहे रेझोनन्स. तर अशा प्रकारे रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट तुम्ही लॅबोरेटरीमध्ये करणार आहात. आणि तिथं ही जी ट्यूब आहे ही ट्यूब तुम्ही थोडीशी वर उचलली की त्या एअर कॉलमची लेंथ वाढेल. आणि ती ट्यूब जर खाली घेतली पाण्यामध्ये तर तुम्हाला त्या एअर कॉलमची लेंथ कमी झालेली दिसेल. म्हणजे आपण ती लेंथ कमी जास्त करायची आहे आणि अशी ॲडजस्ट करायची आहे की या फॉर्कची फ्रिक्वेन्सी आणि त्या एअर कॉलमची फ्रिक्वेन्सी इक्वल होईल आणि मोठा आवाज आपल्याला ऐकू येईल असं त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट करायची आहे. हे पहा, इन रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट द लेंथ ऑफ एअर इज ॲडजस्टेड in such a way that the frequency of fork becomes equals to the frequency of air column, then a loud sound is heard due to resonance. या ठिकाणी थोडंसं करेक्शन करावं लागेल पहा नोट्समध्ये. इथे नोट्समध्ये करेक्शन काय करायचं पहा, परत एकदा सांगतो या पॉईंटमध्ये. इन रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट द लेंथ ऑफ एअर इज ॲडजस्टेड इन सच ए वे दॅट द फ्रिक्वेन्सी ऑफ फॉर्क इथं पाहिजे, सच ए वे दॅट the frequency of fork becomes equals to the frequency of air column becomes equals to frequency of air column. मग पुढचं बरोबर आहे, then loud sound is heard due to resonance. अशाच प्रकारे अजून एक प्रयोग आपण करणार आहोत आणि तो दुसरा जो प्रयोग आहे त्या दुसऱ्या प्रयोगाचं नाव आहे सोनोमीटर एक्सपेरिमेंट. त्या सोनोमीटर एक्सपेरिमेंटमध्ये आपण अशा प्रकारे एक बॉक्स आहे, हॉलो वुडन बॉक्स, आणि त्याला अशी आतमध्ये एअर आहे त्या बॉक्समध्ये आणि त्याला इथं आपण एक तार बांधणार आहे आणि इथे या साईडला अशी एक पुली आहे. ती जी तार आपण बांधणार आहे ती तार एका टोकाला इकडून अशी बांधायची आणि या पुलीवरून इकडं अशी खाली घ्यायची. आणि त्या पुलीचे दुसरं जे टोक आहे त्या दुसऱ्या टोकाला आपण इथं त्याला आपण टेन्शन देणार आहोत, लोड देणार आहोत. आणि इथं वरच्या साईडला 2 ब्रिजेस आहेत याप्रमाणे, हे 2 ब्रिजेस. मागे आपण या सोनोमीटरच्या प्रयोगाचा थोडासा अभ्यास आपण केला होता. फर्स्ट लॉ जो आहे, फर्स्ट लॉ ऑफ लेंथमध्ये व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा लॉ जो आहे, फर्स्ट लॉ सेकंड लॉ, त्यामध्ये आपण तो सोनोमीटरचा अभ्यास केला होता. तर इथं आपण काय करतोय या प्रयोगामध्ये, आपण एक ट्युनिंग फॉर्क घेतोय आणि तो ट्युनिंग फॉर्क व्हायब्रेट करून या ठिकाणी असा या बॉक्सवर ठेवतोय आणि त्यामुळं ते व्हायब्रेशन त्या बॉक्सला मिळेल, बॉक्समधून एअरला मिळेल, एअरमधून ती तार जी आहे त्या तारेला मिळेल. आणि ह्या तारेच्या वरच्या साईडला इथं आपण एक छोटासा असा कागदाचा तुकडा आपण ठेवतोय आणि तो कागदाचा तुकडा व्हायब्रेट होणार, कारण ती तार व्हायब्रेट झाली की तो कागदाचा तुकडा व्हायब्रेट होणार. जर समजा त्या तारेची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि या फॉर्कची फ्रिक्वेन्सी म्हणजे एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी इक्वल झाली तर ती तार जास्त ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होणार आणि तो पेपर रायडर म्हणजे तो कागदाचा तुकडा व्हायब्रेट होऊन खाली पडणार. अशा प्रकारे आपण हे एक एक्झाम्पल या ठिकाणी रेझोनन्ससाठी आपण सांगू शकतो. तिथं रेझोनन्स होतो. आणि त्या तारेची लेंथ आपण हे दोन जे ब्रिजेस आहेत या 2 ब्रिजेस आपण मागे पुढे सरकवले तर त्या तारेची लेंथ जी आहे ती कमी आणि जास्त आपण करू शकतो. मग ती लेंथ अशी घ्यायची आपण की जेणेकरून तो कागदाचा तुकडा पडेल म्हणजे रेझोनन्स होईल आणि त्यावेळेस त्या तारेची फ्रिक्वेन्सी आणि त्या फॉर्कची फ्रिक्वेन्सी इक्वल झालेली असेल. अशा प्रकारे आपण तो प्रयोग आपण केला आहे. पण इथं सोनोमीटर एक्सपेरिमेंटच्या बद्दल लिहिलेलं आहे. व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बिकम्स इक्वल्स टू द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर्क पाहिजे. बिकम्स इक्वल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर्क. हे इथं आहे पहा, फॉर्क इथं हे एक्स्ट्रा झालं आहे पहा, हे थोडं करेक्शन इथंही आहे. बिकम्स इक्वल्स टू डबल झाले पण बिकम्स इक्वल्स टू इथंपर्यंत. हां, म्हणजे हे एवढं खोडून टाका, हे एवढं. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बिकम्स इक्वल्स टू द फ्रिक्वेन्सी ऑफ फॉर्क, देन दी स्ट्रिंग व्हायब्रेट्स विथ लार्ज एम्प्लिट्यूड अँड पेपर रायडर फॉल्स डाऊन ड्यू टू रेझोनन्स. अशा प्रकारे हे 2 एक्झाम्पल झाले पहा. हा जो ब्रिज आहे या ब्रिजला आपण सस्पेन्शन ब्रिज आहे, हा झुलता पूल आहे
आणि हवेमुळे जोरात हवा सुटल्यामुळं तो ब्रिज असा व्हायब्रेट होतोय. आणि जर समजा त्या ब्रिजची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि त्या हवेची म्हणजे एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी जर इक्वल झाली तर हा ब्रिज असा जास्त ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होत राहील. आणि त्या ठिकाणी जर असंच होत राहिलं तर तो ब्रिज कोलॅप्स होण्याची शक्यता आहे आणि तिथं ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. पहा, कधी कधी त्या बिल्डिंगची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि एक्सटर्नल अर्थक्वेकची फ्रिक्वेन्सी इक्वल झाली तर ती बिल्डिंग कोसळ. अशा प्रकारे आपल्याला अनेक वेगवेगळी उदाहरणं इथे या ठिकाणी सांगता येतात रेझोनन्सची. तर इथं तुम्हाला फ्री व्हायब्रेशन्स आणि रेझोनन्स यांच्यातला डिस्टिंग्विशचा हा क्वेश्चन मी तुम्हाला देतोय होमवर्कला, तुम्ही त्याचा अभ्यास करा. आणि त्यानंतर प्रेशर नोड आणि प्रेशर अँटीनोड हे तुम्हाला मला वाटतं मागे मी सांगितलं होतं. नोड म्हणजे असा पॉईंट की जिथं ॲम्प्लिट्यूड 0 असतो. आणि प्रेशर नोड म्हणजे असा की जिथं आता समजा आता ही अशी स्टेशनरी वेव्ह आपण काढूया आणि समजा इथं आता हा जो पॉईंट आहे तो पॉईंट कुठला आहे, अँटीनोड. आणि हा पॉईंट नोड, हा हा नोड, परत हा अँटीनोड, परत नोड. अशा प्रकारे आपण तिथं बघितलं आहे. तर इथं नोड जिथं आहे म्हणजे तिथं ॲम्प्लिट्यूड 0 आहे. म्हणजे काय की तिथं इतका प्रचंड दाब आहे, प्रेशर प्रचंड आहे आणि त्यामुळं तिथला पार्टिकल जो आहे, तो पॉईंट जो आहे तो व्हायब्रेटच होऊ शकत नाही. त्यामुळं प्रेशर जास्त आहे. प्रेशर जास्त आहे म्हणून त्याला प्रेशर नोड म्हणायचं. प्रेशर जास्त असल्यामुळे त्याला काय म्हणायचं, प्रेशर नोड. स्टेशनरी वेव्हमध्ये आपण पाहिलं, समजा अशा प्रकारची ही स्टेशनरी वेव्ह आपण काढली तर इथं आता नोड 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 आणि हे अँटीनोड. अँटीनोडला प्रेशर कमी असतो आणि नोडला प्रेशर जास्त असतो. दबाव जास्त असल्यामुळं नोडचा तो पॉईंट जो आहे, प्रेशर जास्त असल्यामुळे तो व्हायब्रेटच होऊ शकत नाही. पण अँटीनोडच्या ठिकाणी मात्र प्रेशर खूप कमी असतो, तो पार्टिकल इझी व्हायब्रेट होऊ शकतो, त्यामुळे तिथं प्रेशर कमी आहे. मग अँटीनोडला आपण प्रेशर नोड म्हटलेलं आहे. या अँटीनोडला आपण काय म्हटलं आहे, प्रेशर नोड. का म्हटलं आहे, कारण तिथं प्रेशर 0 आहे, प्रेशर मिनिमम आहे, म्हणून त्याला प्रेशर नोड असं म्हणायचं आहे. आणि नोडला आपण उलटं म्हटलं आहे, प्रेशर अँटीनोड. का, कारण तिथं प्रेशर जास्त आहे. अँटीनोड म्हणजे असा पॉईंट की जिथं ॲम्प्लिट्यूड जास्त असतो, मग इथं प्रेशर जास्त आहे म्हणून नोडला म्हटलं आहे आपण प्रेशर अँटीनोड. तर त्यातला डिफरन्सचा एक क्वेश्चन या ठिकाणी दिला आहे, पहा. तो डिफरन्स नोड आणि अँटीनोडमधला तुम्ही हे दोन्ही क्वेश्चन बघा आणि एवढा अभ्यास करून आपण रेझोनन्सचा अभ्यास पुढं कंटिन्यू करतो. ओके, थँक्यू.